मी कोणत्याही बैठकीत सामील नव्हतो. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मला माहिती नाही. जितेंद्र आव्हाड. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत बोलताना आव्हाड यांनी म्हटले, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, विलिनीकरणाच्या कुठल्याही चर्चेत मला सहभागी करून घेतलं नव्हतं. मी त्या चर्चेचा भाग नव्हतो. त्यामुळे विलिनीकरणाबाबत मला काही माहीत नाही असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. आणि हे अगदी स्पष्टपणे आपण कृपया टीव्हीवर दाखवा. मी कुठल्याही बैठकीत सामील नसेल तर मला कुठलीही माहिती देण्यात आली नाही. मला विलिनीकरणाबाबत काही माहीत नाही असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. गेल्या अनेक दिवस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचारात व्यस्त असल्याने त्यांची माझी भेट झाली नव्हती. अनेक कामे पेंडिंग आहेत. त्या पेंडिंग कामासंदर्भात भेट घ्यायला आलो होतो. त्यांची भेट झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. त्यात राजकीय काही चर्चा नाही. मतदारसंघातील काही निर्णय घ्यायचे होते, ते निर्णय घ्यावेत आणि ते लवकरात लवकर घ्यावेत यासाठी मी त्यांच्याकडे आलो होतो असंही त्यांनी म्हटलं आहे. निधी संदर्भात आता ठोस पावले उचलली जातील, 100% उचलली जातील. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते कोण असेल याबाबत बोलताना आव्हाड यांनी म्हटले, अजून त्यावर विचार केलेला नाही. अजून त्याच्यावर चर्चा निर्णय झालेला नाही. आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं. याच्यावर राजकारण चालत नाही असं आव्हाड यांनी म्हटलं. मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी महायुतीला समर्थन दिल्याच्या मुद्द्यावर बोलताना आव्हाड यांनी म्हटलं की त्यांचा तो वैयक्तिक निर्णय आहे. ते एकटेच निवडून आले होते. त्यांनी वैयक्तिक निर्णय घेतलेला आहे असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. तर बजरंग सोनवणे म्हणतात का अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का, असं त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. 2 तास झाले असं देखील ते म्हणाले. संशय व्यक्त केला त्यांनी. बजरंग सोनवणे संशय व्यक्त करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. संशय कोणाला कशाचाही येऊ शकतो, त्याला काय करणार आपण. पण याआधी अमोल मिटकर यांनी संशय घेतला होता की कोणतरी उडी मारत होता, मात्र तो सरपंचांनी खोडून काढला, ज्यांनी प्रत्यक्षरित्या तो बघितलेला. नाही तर कोणीतरी संशय घेणार, कोणीतरी तो खोडून काढणार. आता ह्याच्यावरती मी तुम्हाला उत्तर देत बसलो तर तुम्हालाही वेळ कमी पडेल आणि मलाही वेळ कमी पडेल. सर, पवार साहेबांचा कार्यकाळ 2 एप्रिलला संपत आहे. पार्थ पवार यांची वर्णी लागणार आहे राज्यसभेत. आतमधल्या बातम्या एवढ्या तुमच्याकडे आहेत तर मला कशाला प्रश्न विचारता. तुम्हाला पार्थ पवार यांची वर्णी लागणार आहे असं जर तुम्ही एवढा हक्काने सांगता तर प्रश्न मला विचारून काय फायदा आहे. मी त्या पक्षात पण नाहीये. राज्यसभेत जाण्यासाठी तेवढी लोकांचा आकडा आहे असं संजय राऊत देखील म्हणतात. कारण पवार हे असलेच पाहिजे केंद्रामध्ये, अनुभवी आहे, त्यामुळे त्यांचा केंद्रामध्ये असणं महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सला एक फायदा ठरू शकतो. मला वाटतं हे वरिष्ठांच्या हे आहेत, पण महाविकास आघाडीकडे तेवढी सदस्य संख्या नक्की आहे की आमचा महाविकास आघाडीचा एक खासदार जाऊ शकतो. सर, शरद पवारांना शह देण्यासाठी कुठेतरी सुमित्राताईंना शपथविधी घ्यायला लावला सुनील तटकरेंनी, असं राम कदम म्हणतायत. राम कदम हे बीजेपीचे, त्यांना आतमधली माहिती असू शकते, मला माहित नाही. विलिनीकरणासंदर्भातली अजून देखील चर्चेला उदाहरण आहे. मी तुम्हाला आत्ता स्पष्टपणाने सांगतो की विलिनीकरणाच्या कुठल्याही चर्चेत मला सहभागी करून घेतलं नव्हतं. मी त्या चर्चेचा भाग नव्हतो. त्यामुळे विलिनीकरणाबाबत मला काहीही माहिती नाही. हे अगदी स्पष्टपणाने आपण कृपया टीव्हीवर दाखवा. मी कुठल्याच बैठकीत सामील नसायचो. मला कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही आणि मला विलिनीकरणाबाबत काहीही माहिती नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.